बॉसची आई ऑफिसमध्ये आली. एका कर्मचाऱ्याने बॉसच्या आईच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाला, आम्ही तुमची रोजच आठवण काढतो. बुद्धी चड्डीसारखी असते, असणं आवश्यक आहे, दाखवणं नाही. हृदयाचे पहिले ऑपरेशन करीत डॉक्टर मोठ्याने हसू लागले. नर्सने विचारले, असं का हसताय? डॉक्टर, पहिल्यांदा हसण्याची संधी मिळाली, दिल खोलकर. बाप, मला 4 मुलं आहेत. पहिल्याने MBA केलंय, दुसऱ्याने BA केलंय, तिसऱ्याने PhD केले आणि चौथा चोर आहे. मित्र चोर आहे तर मग त्याला तुम्ही घराबाहेर का नाही काढत? बाप, कसा काय काढू? तो एकटाच कमवतो, बाकी सगळे बेरोजगार आहेत. रात्री उशिरापर्यंत झोप न येणे, सकाळी उशिरापर्यंत आळस न जाणे, डोके दुखण्याचा त्रास, डोळ्यात जळजळ होणे, नेहमी मानसिक संतुलन बिघडल्यासारखे वाटणे, या सगळ्यांवर सोपा घरगुती उपाय. मोबाईल 3 वेळा अंगावर उतरून नदीवर नेऊन सोडा, मग बरं वाटेल. हॉटेलमध्ये वेटर, मॅडम आपण काय घेणार? मॅडम, मी पहिले 20-25 सेल्फी घेणार, तुम्ही थोड्या वेळाने या. नारद मुनी सगळीकडे जाऊ शकत नाही, म्हणून देवाने नातेवाईक तयार केले. कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकळंच. कुत्रा, मग नका ना घालू हरामखोरांनो, मी सांगितलं का माझं शेपूट नळीत घालायला? महाराष्ट्रात हरवलेली वस्तू कशी शोधतात? उठ तू इथून, बसला असशील त्यावर. बायको, तुमच्या शर्टमध्ये एकही केस सापडला नाही. नवरा, हो, काय झाले? बायको, मी विचारते, कोण आहे ती टकली? मी, दादा, तुमच्या वेळी कस काय 10 पोरं होत होती? दादा, तुमच्यासारखं आम्ही रात्री नुसतं चॅटिंग करत नव्हतो.